सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान देवराया दंडवत तुझे पाया गोकुळीच्या सुखा आलत पार नाही लेका बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी। अभंग तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा, कालापर प्रकरणातील आहे। या अभंगाचा भाव गोकुळामध्ये जे सुख झालं त्या सुखाचं वर्णन तुकोबरा या अभंगामध्ये ठेवतात। त्या सुखाला मोजता येणार नाही, त्याला अंत नाही, पार नाही आणि लेखा नाही। असं काय सुख असावा? खरं तर सुख शब्दाची खरी व्याख्याच आपल्याला कळलं। आम्ही कशालाही सुख समजतो। आज तुकोबरायांनी सुखाची खरी व्याख्या समोर ठेवली। देव शब्दाचा सरळ अर्थ सुख घ्यायचा आणि सुख शब्दाचा सरळ अर्थ देव घ्यायचा। सुखरूपायचा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी सर्व सुखाच्या आगर बापर कुमा सर्व सुखाच्या आगर जनी म्हणे शारंगर सर्व सुखाच्या आगर तो हाओबा विटेवर सर्व सुखाच्या आगर म्हणे नरहरी। किती प्रमाणावरून सुख शब्दाचा सरळ अर्थ देव असा येतो। झाला आजपासून एवढं घेऊन जा घरी। सुख शब्द दिसला का देव अर्थ घ्यायचा आणि देव शब्द दिसला का सुख अर्थ घ्यायचा। सुख म्हणजे देव, देव म्हणजे सुख। सुख देव नाही बरं का, नाही तर माया बाजूला राहिलाय रात्रंदिवस बिड्या आणतो। सुख शब्दाचा अर्थ देव असाच होतो। मग त्या गोकुळामध्ये सुखाचं खरं कारण नंद बाबाच्या घरी बालरूपानं जगाचा मालक आला, हे सुखाचं खरं कारण आहे। बाळकृष्ण नंदा घरी आणि म्हणून हे आनंदल्या नरनारी। काय कारण आनंद झाला तुकोबर आहे, तुम्हाला कसं कळलं? आनंदाचं प्रतीक असतं। भक्तिगीत कॅसेटला चाललं, सडा समर्जन रांगोळ्या काढल्या, समजायचं काहीतरी आनंद झालेला आहे। गुड्या उभारल्या, तोरणं बांधले। कोणी सांगितलं होतं? तुकोबर म्हणतात नाही, त्यांच्या मनाने। तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, आणि या मनाला खरं तर गोविंदाचा लागावा छंद। वारकऱ्याला विष्णू सहस्रनाम आलं पाठामध्ये। विष्णू सहस्रनाम म्हणजे देवाचे 1000 नावं। हे 1000 नावं, आता काही माणसं म्हणते 1000 नावं कधी पाठ होणार आमच्याकडून? 1000 नाव पाठ करायची अवघड, कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटे। बरोबर, एक काम कर बाबा, तुला नाही 1000 नाव पाठ होत ना, एकच नाव 1000 वेळेला घे, विष्णू सहस्रनामाचं पुण्य मिळतं। सांगा मग असं कोणतं नाव आहे? बरं म्हणले, एक काम कर, भगवंताचं नारायण नाव घे। नारायण लईच मोठं आहे हो देवाचं नाव, 4 अक्षरी नारायण, याच्यापेक्षा लहान नाही का? गड्या विष्णू सहस्रनामाचं घुसळण केलं आणि त्याच्यावरती तरंगलं। इतकं पॉवरफुल नाव। 1 मिनिट इकडे लक्ष द्या तुम्ही फक्त, आता लगेच कळलं तुम्हाला। एका माणसाला असं वाटत होतं लय पुण्य करायचं, आपल्याला लय पुण्य करायचं। अनेकांना विचारलं आणि मग त्याला मार्ग मिळाला। काशीत गेला। ठिकाण कोणतं आहे? काशी। आणि 1 कोटी गायी दान केल्या। कुठं केल्या? काशीत। 1 कोटी बर का, तुम्ही ऐकान सोडून द्या, इथं जास्त चगळीत बसू नका। 1 कोटी गायी दान केल्या, काशीत केल्या। काळ कोणता होता? म्हणे ग्रहण काळात केल्या। आता ग्रहण काळामध्ये केलेलं पुण्य
10 पटीनं अधिक मिळतं। मग असा काळ पाहून त्याने त्या गायी दान केल्या, काय पुण्य झालं असेल हो त्याला। पण ऐका ना, आता त्याचं जेवढं पुण्य झालं, कोटी गवदानव ग्रहणेषु कासी गोविंद नाम भवे जितुल्य, एवढं पुण्य झालं। आणि एकदा मुखातून गोविंद नाव बाहेर पडलं तर तितकं पुण्य पदरात पडतं, त्याच्यापेक्षा जास्त ही नामाची ताकद। म्हणून त्या गवळणींना छंद लागला होता आणि आपल्याही मनाला छंद लागावा। माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद, माझ्या नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला छंद, माझ्या मनाला छंद, नित्य गोविंद गोविंद, या मनाला छंद लावायचा। जाऊ द्या, माझा भाव एकच होता बोलण्याचा। त्या गवळणीची जी सुखाची अंत नाही, पार नाही, मोजता येणार नाही असं सुख गोकुळामध्ये झालं। याचं कारण जगाचा मालक बालरूपाने नंद बाबाच्या घरी अवताराला आला। अभंग काल्याचा आहे आणि कालापर प्रकरणातील अभंग म्हणलं का विषय ठरलेलाच असतो, थोडंसं आलटून पालटून पण विषय तोच सांगावा लागतो। कारण काल्याच्या कीर्तनात महाराज बांधलेला असतो, चोराटाना नाही बरं का। वारकरी संप्रदायाच्या अलिखित नियमाप्रमाणे त्याला तेच सांगावं लागतं। भगवंताने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचा उच्चारण काल्याच्या कीर्तनात करावा असा संप्रदायाचा हे दसे चरित्र केले नारायणे, नारायणे, हे दसे चरित्र केले नारायणे, केले नारायणे, रांगता गोधन राखीता है, कीर्तनात करावा। अभंगाचा सरळ भाव आपल्या समोर मांडला। आपण ज्या निमित्तानं या ठिकाणी जमला सर्वांना ज्ञात आहे, काल्याचं कीर्तन माझ्या वाट्याला शिवाजांच्या माध्यमातून आली। खरं तर आमचे विठ्ठल भाऊ, त्यानंतर ज्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी आहे श्री हरिभक्तपरायण वैकुंठवासी गुरुवर नथुराम महाराज कोहळकर यांच्या कृपा आशीर्वादानं महाराष्ट्रातील थोर नामांकित गायनाचार्य, मृदंगाचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्यामुळं मला वाटतं 5-6 महिने झाले असेल तारीख घेऊन श्री हनुमान जागृत मंदिर वरखेड आणि या सप्ताहामध्ये काल्याच्या कीर्तनाचे यजमान श्री विठ्ठल बाबूराव ढगे, माननीय श्री अनंता महाराज ढगे, अशोक महाराज ढगे, श्री बाबूराव ढगे, वैजंताबाई बाबूराव ढगे, विठ्ठल बाबूराव ढगे, प्रभावती विठ्ठलराव ढगे, किरण विठ्ठलराव,
चिरंजीव विश्वजित विठ्ठलराव, चिरंजीव वेदांत विठ्ठलराव ढगे, व्यवस्थापक गावकरी मंडळी वरखेड, समस्त उपस्थित सर्व भक्तजनांच्या तुमच्या अंतरात्म्यामध्ये असलेल्या परमात्म्याला माझा साष्टांग दंडवत आहे. उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने तुम्ही सर्वश्रेष्ठ मंडळी आहात. इकडं लक्ष द्या. आपल्याकडे वेळ कमी आहे, कमी बोलतो पण आपल्या हिताचं बोलतो. मला वाटतं आमचे नकाते महाराज एक वेळेला, नाही आमचा चांगला परिचय ना बाबा, माझी कथा होती कुठंतरी आणि महाराजांचं कीर्तनाची सेवा त्या ठिकाणी असल्या कारणानं कीर्तन श्रवणाची संधी मला मिळाली होती त्या काळामध्ये. आणि उपस्थित तुम्ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. काल्याचं कीर्तन म्हटलं विषय ठरले. पहिला शब्द मला वाटतं काला कळून घ्यावा. काला काय भानगड आहे, काय भानगड हे काला, काला कशाला म्हणतात. ग्रामीण भाषेमध्ये थोडंसं जरा चिंतन मांडतो. काला त्याचं नाव आहे. काला त्याला म्हणतात दोन वस्तू एकत्र येणं, याचं नाव काला नाही. कमी पडतं हे. एकत्र आल्यानंतर निराळ्या न होणं याला काला म्हणतात. काला कळण्यासाठी दुधामध्ये भाकर चुरली, बोलत चला, काय झाला, काला झाला. पातळ वर्णात भाकर चुरली, काय झाला, काला झाला. भाजीमध्ये भाकर चुरली, काय झाला, काला झाला. निबार पिठल्यात भाकर चुरली, काय झाला, कसा काला होईल, तो चुथडा झाला. निबार पिठल्यात कसा काला होईल. नाही, निबार पिठल्यात भाकर जुन्या लग्नामध्ये असायचं बघा. ते 4 दिवस वऱ्हाड चालायचं, बैलगाडीनं वऱ्हाड असायचं. आता तो काळ राहिला नाही. आता सगळं यंत्रयुगात आपण वावरतोय. 4 दिवस वऱ्हाड असायचं, मग ते त्या लग्नात पिठलं असायचं. इतकं माणूस घाणी पिठलं, माणसाला फेकून आणलं तर झांजून पडल इतकं निबार पिठलं. आणि त्याच्यात ते पिठाचे गोळे असायचे, ते त्याला सामावून घेत नसायचं. ते कसा काला होईल. दोन वस्तू एकत्र आल्यानंतर निराळ्या न राहता एकरूप होणं, जीव ब्रह्म ऐक्य स्थितीला वेदांत शास्त्रात काला नाव आहे. तुम्ही स्वयंपाक करताना कोणीतरी हो म्हणा का इकडं विचारू. स्वयंपाक करता तुम्ही, स्वयंपाक परात घ्यायची, बरोबर आहे. परात घ्या, त्याच्यात पीठ टाका, नंतर थोडंसं रॉकेल आपलं पाणी टाका. मीठ आणि पाणी एकत्र झालं, आता त्याला निराळं करा. मीठ आणि पाणी एकत्र झाल्यावर त्याला निराळं करता येत का माहिती का. मीठ हे पाण्यापासून तयार झालेलं आहे. मग हा कोणाचा अंश आहे, भगवंताचा आहे ना. मग त्याच्या चरणावर विलीन झाल्यानंतर एकरूप त्याच्याशी राहावं, निराळं होऊ नये, याला वेदांत शास्त्रात काला नाव आहे. एकानं असं ठरवलं, आपल्याला बंधारा कोणता इथं जवळ, ढालेगावचा. एकानं मिठाची हत्तीन तयार केली आणि त्या बंधाऱ्यात सोडली. 8 दिवसानं वर आली ती ठाव घेऊन मिठाची हत्ती. कालवनाची कुंजरी सुदलिया लवन साग. मला कबीर महाराजाचा एक दोहा आठवलाय. सागर कातल ढूंढने नमक के पुतले जाय. सागर कातल ढूंढने नमक के पुतले जाए. गोता मारे सागर में तो खुद का घर बन जाए. कबीरा गोता मारे सागर में तो खुद का घर बन जाए. स्वतःचं घर करून बसते. एकत्र होणं वेदांत शास्त्रामध्ये काला नाव आहे. मला वाटतं देवळाच्या कामा कळसू काला हा कधी असतो, सगळ्यात शेवटला. याला सांगतेचं कीर्तन म्हणतात, याला दुसरं नाव प्रसादाचं कीर्तन म्हणतात. मग प्रसादाचं कीर्तन, प्रसाद खाण्याकरता माणसाला भूक असावी आणि माणसाला खरी भूक लागलेली असते ते दुपारी सपाटून. आणि म्हणून हे काल्याचं कीर्तन सकाळी. बरं, भगवंताने आपल्या सौंगड्यांच्या सोबत यमुनेच्या वाळवंटामध्ये जो काला केला तो दुपारी केलेला आहे. त्याचं प्रतीक म्हणून हे काल्याचं कीर्तन दुपारी असतं. जाऊ द्या, काला म्हटलं की दुसरं वेगळं जाहीर करावं लागत नाही. काय का आता सप्ताह संपला म्हणून. सप्ताह आणि काला इतका जवळचा संबंध, दोन्हीचा लई जवळचा. तुम्हाला सप्ताह करायचा असला तर काला करावाच लागतो. आणि नुसता काला करता येत नाही.
काला करायचा असला तर सप्ता करावा लागतो. जाऊ द्या, तुम्ही लईच अवघडात पडली, लई सोपं बोलू का अजून? या पुढं पुढे या, म्हणजे सरकू नका. विचाराच्या माध्यमातून तुम्हाला एकदम सोपं सांगतो. आता सप्ता केला का काला आला, सप्ता केला का काला आला, आणि काला केला का सप्ता झाला. पावर किती सोपं आहे, अवघडात पडायचंच नाही. आणि एकदा का काला झाला, आता हे 8 दिवसापासून बाहेरून येणारी काही महाराज मंडळी, तुम्ही त्यांना दूध पाजतात, खिचडी करून खाऊ घालतात, रवा करून खाऊ घालतात, चहा काय असेल ते. आता याच्यातलाच एखादा महाराज आमच्यातला जर उद्या इथं आला तर घरी नेऊन जेव घालणारे तुम्हीच म्हणताल, बुवा अरे कालच झाला काला ना आज का आला. एकदा काला झाला की उत्सवाची सांगता वेगळं जाहीर करावं लागत नाही. विठाला एक लक्षात घ्यायचं याच्यातून, सप्ताहाला काला झाला की विश्राम थांबा प्राप्त होतो. मंदिराला कळस पूर्ण झाला की मंदिराला थांबा प्राप्त होतो. नदी निघाली प्रवाहित आहे, समुद्राला मिळाली, थांबा प्राप्त झाला. मला आपल्याला विचारायचं आहे, या जीवाला थांबा कधी प्राप्त होतो? हा प्रवाहित आहे. एक गोष्ट याच्यातून काल्यातून घेऊन जायची, ज्या गोष्टीला शेवट असतो ती गोष्ट सुखरूप असते, आणि जिला शेवट नसतो ती दुःखरूप असते. संसाराला शेवट नाही. मंदिराला कळत झाला, विषय संपला, थांबा प्राप्त झाला. मला आपल्याला असं विचारायचं आहे, दुसरा मजला बांधला, तिसरा बांधला, तरी वर्ग सोडलेलाच आहे. कळतंय ना हे? ज्याच्यात थांबाच नाही तो दुःखरूप आहे. फक्त करत राहणे, करत राहणे, करत राहणे. आणि संसाराचं एका वाक्यात बोलू का तुम्हाला? इतकी सोपी व्याख्या सांगतो बघा. पुढं शिवीत चाला, मागं उसत चालवतो. काय बोललो? पुढं शिवीत चाला, मागं उसत चालवतो, आणि मागं शिवायला फिरले का तिसरीकडं फाटतो. याला म्हणतात संसार. देत काहीच नाही आणि आशेला लावल्याशिवाय राहत नाही. एकाला अशी सवय, बाजारात गेला का खायला काहीतरी आणायचं. त्या दिवशी बाजारात गाजरं लई भारी आले होते, लई लालचटक गाजरं. त्याला असं वाटलं आजशर पावशर किलो 2 किलो, एक कट्टी 5 किलो गाजरं घेतले. घरी आला, घरच्या, आणि जुन्या काळामध्ये बाया माणसा गडी माणसं बाजारात जात होते. जुन्या शब्दाखाली अंडरलाईन करा, आताचं विश्लेषण करायचं काम पडणार नाही. आता सगळा यावर त्याच्याच ताब्यात. आमच्या भागात इकडचं नाही बरं का, आमच्याकडचं बोलतो मी. सगळा यावर त्याच्याकडंच. अहो काय भाग्यवान आहे काही मावश्या, त्याच्या हाताखाली त्याचे नवरे DBMS करून राहिले. DBMS. अहो लई मोठी डिग्री DBMS. धुणं भांडे आणि मुलं सांभाळणे. काय कायला तर कुठं जायचं असलं तर पैसे मागून घ्यावे लागतात. तो म्हणतो देन भाड्याला पैसे. भाड्याला म्हणजे STचं बरं का, तुमच्या डोक्यात वेगळं येईल परत. महाराज संसार करावा त्या मावल्यांनी लई चिकाटीचा. आपण 500 रुपये जर बाजारात नेले ना, आपले 500 उधळून दुसऱ्याचे 500 डोक्यावर. तेच तसं नाही, 500 नेले 100 परतच आणतील त्या. भले 50 रुपये डझनचे केळं नाही, 30 रुपये डझनचे घेतील. रस्त्यानं शिकरण झालं तर चालत, पण 100 परतच आणतील. गाजरं आणले, लई घरच्यांचं लक्ष गेलं. वा काय भारी गाजर आहे. उंदराचं लक्ष गेलं. उंदराला असं वाटलं एक गाजर नेलं म्हणजे आपलं काम झालं. एक गाजर नेलं बिळात, पण त्याच्या डोक्यात असं आलं उंदराच्या, तो म्हणे एक काम करू, एकदा गाजर वाहून घेऊ, थप्पी लावू, आणि नंतर फक्त खात बसायचं. उंदीर. आणि मग त्या उंदरानं रात्रभर नुसतं गाजर ते बीळ. अख्खी रात्र गेली त्याची गाजर वाहण्यात. चांगली थप्पी लावली. आता फक्त खात बसायचं काम आहे. शेवटचं एक गाजर राहिलं. उंदीर म्हणे एवढे वाहिले आणि शेवटचंच कशाला सोडायचं. शेवटचं गाजर आणायला गेला. गाजर तोंडात धरलं आणि बोक्याचं लक्ष उंदराकडे गेलं. जशी झडप घातली, गाजरा सकट उंदीर खाल्ला. पहा, ती थप्पी तशीच राहिली. हो, गाजराची थप्पी तशीच राहिली. तुम्हाला असं वाटतं का मी उंदराबद्दल बोललो म्हणून? पाहतो उंदीर घेऊन जाय वो का तैसा
जैसा काळ लोका नेतसे गा, तैसा काळ लोका नेतसे. कधी घालेल सांगता येत नाही. आपण इथं बसलेलोय ना मायबाप, आपण का बसलेलोय कधी ध्यानात आलं का? इथं बसलेलो काय आहे आपण, अजून त्याच्या मनात आलं नाही आपल्याला उचलायचं म्हणून बसलेलोय. आणि ज्या दिवशी त्याच्या मनात येईल मग ते कोणाचे चालेल. मी तुमच्या डोळ्यापुढे एक चित्र उभं करतो. लई थोडं आयुष्य रे आपलं, कोणाचं आहे तेवढं मला सांगा. भला मोठा जटाचा मुकुट, त्याला रुद्राक्षाच्या माळा, जटेतून गंगा, डोक्यावर अर्धचंद्र, कपाळावर भस्माचे पट्टे, कानात सापाचे कुंडल, कंठ निळा, गळ्यात भुजंग, दंडात साप, सगळ्या अंगाला भस्म, एका हातात त्रिशूळ, एका हातात डमरू, गजचर्म पांघरला आणि व्याघ्र चर्म नेसलेत. भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, कोई नहीं रे यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं. शिव का डमरू डम डम वाजे, अगम निगम का भेद खोले, ऐसा डमरू बजाने वाला कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं. ज्या गोष्टीला थांबा असतो, इथं आपण या जीवाला, जसं काल्यावरून विषय चालला थांबा प्राप्त झाला, या जीवाला थांबा प्राप्त होत नाही. परमार्थामध्ये प्रपंचात थांबा नाही, परमार्थात आहे का? हो थांबा आहे, विसावा आहे. कशावरून? नामदेव महाराज म्हणले देवाला, तुला थकल्यासारखं वाटतं का? नाम मन देवा चला तया ठाया, नाम मन देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी, विश्रांती घ्यावया कल्पवरी. कल्पावरी विश्रांती घ्यावया, देवा चला तया ठाया, नामा म्हणे विश्रांती. आता निश्चिंतीने पावलो विसावा, थांबाय, पूर्ण विराम आहे. प्रपंचामध्ये थांबा नाही, पूर्ण विराम नाही, फुल स्टॉप नाही, म्हणून तो दुःख रूप आहे. जाऊ द्या, काल्याप्रमाणे आपला विषय. काला शब्दाचा अर्थ आपल्याला कळाला, दोन वस्तूचं एकत्रीकरण. थोडंसं अभंगाच्या दृष्टीनं वाटचाल करायची. रोमा नावाचा राजा झाला. रोमाचा अनु, अनुचा अंधक, अंधकचा दुदुंबी, दुदुंबीचा पुनर्वसू, पुनर्वसूचा आहुक, आहुकला 2 लेकरं झाली, उग्रसेन आणि देवक. देवक राजाची देवकी, उग्रसेनाचा कंस, कंसाचं आणि देवकीचं नातं काय बोला. जाऊ का तुमच्या बेनोनी? परत रिपीट करतो. रोमा नावाचा राजा, रोमाचा अनु, अनुचा अंधक, अंधकचा दुदुंबी, दुदुंबीचा पुनर्वसू, पुनर्वसूचा आहुक, आहुकला 2 लेकरं झाली, उग्रसेना आणि देवक, देवक राजाची देवकी, उग्रसेनाचा कंस, कंसाचं आणि देवकीचं नातं काय? बहीण भाऊ, म्हणजे चुलत्याची, म्हणजे चुलत बहीण. आता सख्खीच जवळ राहिली नाही तर चुलत तर लय लांब गेली. आता गावामधली मुलगी कोणाची कोणत्या गावात दिलेली आहे बहीण म्हणून प्रत्येक भावाला माहिती असायची. आता चुलत बहीण कोणत्या गावात हे सुद्धा माहिती नाही दिलेली. किती निष्क्रियता आहे भावांची. आणि बहिणीनो, भावांनाच दोष देऊन चालणार नाही. एक विनंती करतो तुम्हाला या निमित्तानं, दिवाळीचा सण आणि रक्षाबंधनचा सण बहीण आल्याशिवाय साजरा करायचा नाही. आणि 8 दिवसातून एक फोन करायचा, ताई तू बरी आहे का? लई पोट भरतं दादा. खरं सांगा बहिणीनो, भावाचा फोन आल्यानंतर 50
50 बायकात बसून बहीण सांगते माझ्या भावाचा फोन आला होता. लय आनंद होतो दादा तिला. माहेर आहे शेवटी, भाऊ येतो माहेरातला. विनंती रे आपल्याला, परमार्थ थोडा लांब आहे. आधी प्रपंच शिका. रक्ताची नाती तुटू देऊ नका, एकही नातं तुटू देऊ नका. जेवणाकरता अख्खा तालुका येईल, जेवण करील, निघून जाईल, पण ज्या दिवशी तुमच्यावर वेळ येईल ना त्या दिवशी फक्त रक्ताचा भाऊच तुम्हाला कामात येईल दादा. विनंती माझ्या बहिणीनो, कंसाचं आणि देवकीचं नातं चुलत बहीण आहे, पण इतकं प्रेम करायचं स्वतःपेक्षा चुलत बहिणीवर जास्त प्रेम होतं. आणि प्रेमाची भाषा बदलवली. प्रेमाची खरी व्याख्या हृदयाकडे ओढल्या जाणे. आज वासनेला लोक प्रेम समजताय. खरं तर बहीण हे नातंच असं आहे ना, माणसाला मानलेल्या बहिणी असाव्या. कारण जिथं बहीण ही नजर लागते ना तिथं विकार तयार नाही होत, विचार तयार होतात. इतकं जगातलं पवित्र नातं बहीण भावाचं असाव्या मानलेल्या बहिणी, आणि मानलेले भाऊ असावा. मला तुम्हाला विचारायचं बहिणीनो, आज तुमचा हा भाऊ तुम्हाला जाता जाता विनंती करून चालला, कीर्तन नाही लक्षात राहिलं, एवढं घरी घेऊन जा, माझा सार होईल कीर्तनाचा. हात जोडून विनंती आहे कळकळीची. कुणी काही सांगू द्या, 1,00,000-2 लाखा करता आणि गुंठा 2 गुंठे जागे करता, कायमचा भाऊ तोडू नका. विसरल्या का तुम्ही? विसरल्या? अरे तुम्ही लहान होत्या, शाळेत जायच्या, एक चॉकलेट भेटायचं तुम्हाला. एकट्याच होत्या, का खात नव्हत्या चॉकलेट? चॉकलेट हातात पडलं का घरी असलेला रोज तुमच्याशी भांडण करणारा लहाना भाऊ तुमच्या डोळ्यापुढे येत होता. ते चॉकलेट घरी आणायच्या, भावासमोर दाताने 2 भाग करायचे, एक मोठा व्हायचा, एक लहान व्हायचा. रडाल तुम्ही सगळे रडाल. बहीण काय असते ते सांगायचं मला. मोठा भाग लहाना भावाला आणि लहाना भाग खाणाऱ्या तुम्ही बहिणी होत्या. कुठं गेल्या आज्या बहिणी? या बहिणींची गरज आहे. हे संपत्ती वृक्षाची सावली, कधी इकडं असेल तर कधी तिकडं असेल, पण एकदा नातं तुटलं ना नाही जुळत परत पहिल्यासारखं. नका तुटू देऊ दादा. मी निघालोय त्याच्या धोर पाडून, म्हणून सांगतोय आपल्याला. विनंती माझी, तुम्ही सप्तशृंगीच्या गडावर कोण कोण गेले जरा वरती बोट करा. वणीच्या गडावरती भरपूर आहे. तुम्ही पायऱ्याने गेले ना, पायऱ्याने, जे पायऱ्यांनी गेले असेल त्यांच्या लक्षात येईल. एक जाताना एक जागेवर टन आहे असा, पायऱ्याने गेल्यानंतर राईट अँगलमध्ये असा जागेवर टन आहे. आम्ही लॉकडाऊन आटोपल्यानंतर दर्शनाला चाललो. एक मला वाटतं वाड्या वस्तीवरची 7-8 वर्षाची मुलगी आणि तिच्या पाठीला बांधलेला 3-4 वर्षाचा मुलगा, पुढून अशी गाठ मारलेली, मागं झोळी अशी केलेली, आणि ती चढत होती पायऱ्या. मी थोडा कवळ्या अंतकरणाचा माणूस आहे, माझं रडू जवळ आहे, आणि मी ती दमला लागला, हुसाटे टाकायचे. मी तिला म्हणलं, बाळ अरे तुला बोजा झाला त्याचा, मी घेऊ का? तिनं माझ्याकडे रागा पाहिलं. तिला वाटलं हा ओळखीचा आणि पाळखीचा, ह्याच्याकडं कसं द्यायचं. आता पुढं गेल्यानंतर त्या टनवर तिला बसायचं होतं. ती बसायला लागली, पण तो लोंबलेला, बसता येणं. काय केलं तिनं ऐकणं, खाली वागते आणि अशी हाताने एक एक पायरी चढते. आता मला राहवलं नाही, डोळ्यात टचकन अश्रू आले. तिला म्हणलं, हे बाळ तुला खरंच बोजा झाला त्याचा, मी लई लांबचा नाही, मी नाशिकचा आहे, वरती गेलं का तुझ्याकडे देऊन टाकतो. ती पोरगी उभी राहिली आणि तिनं मला असं धारदार उत्तर दिलं ना, तेवढं घरी न्या गाड्या, मरेपर्यंत विसरणार नाही मी. त्या पोरीनं सांगितलं, महाराज तुमचं 2 वेळेला ऐकलं, त्याचा बोजा झाला असेल, त्याचा बोजा झाला असेल. कसा बोजा होईल महाराज, तो माझा सख्खा भाऊ आहे. घरी गेलो आणि डायरीत एक वाक्य लिहून ठेवलं, भाऊ किती वजनाचा असू द्या, बहिणीला भावाचा बोजा कधीच होत नसतो, कधीच होत नसतो. बहीण माझी मोठ्या घरात आहे, कोपरगावला. माझा ॲक्सिडेंट झाला होता साहेब, उभ्या महाराष्ट्राला वारकऱ्यांना माहिती आहे. नदीच्या पुलावरून गाडी खाली आली होती. 12 वाजता इन्शुरन्स संपला, 1:30 वाजता ॲक्सिडेंट झाला होता कीर्तन करून येताना. माझं हे आतून शिवलेलं आहे, फाटलेलं होतं हे. ड्रायव्हरचे पाय गेलेले इथून, गाडी भंगारमध्ये गेली. आमची बहीण मोठ्या घरात आहे कोपरगावला. बहीण सांगतो मी काय असते ते. आणि दिवाळीचा सण जवळ आला, बहिणीने मला फोन केला. मला म्हणे, राजा मला घ्यायला येतो ना? टचकन डोळ्यात अश्रू आले. म्हणलं, खरं सांगू का, भाड्यालाच पैसे नाही येण्याकरता. बहिणीनं काय सांगावं माहिती आहे का, तू जर आला नाही ना तर लोक मला म्हणतील तुझ्या भावाचा प्रपंच फाटलेला आहे.
मरून पाणी होईल राजा माझं, उसने पैसे घे, माझ्यापर्यंत पोहोच. दूध डेअरीवाल्याकडून पैसे घेतले, बहिणीला घ्यायला कोपरगावला येतो. बहिणीला घेऊन ज्या वेळेला घरी आलो, माझ्या घरात सगळे डबे रिकामे खडखड करत होते. लोकाच्या घरावर लाइटिंग पडल्या होत्या, माझ्या घरात देवापुढं दिवा लावायला तेल नव्हतं. लोकाचे लहान लहान लेकरं गुलाबजांबू खात होते, माझे लेकरं पाहत होते. बहीण काय असते ते सांगतोय मी तुम्हाला. बहिणीनं सगळं पाहिल्यावर गळा धरते आणि रडते. काय सांगते ऐका ना. ए राजा, कशाला काळजी करतोय? एका आईच्या उदरात आपण जन्माला आलेलो आहे, पाठीवर जन्माला आलेत मी. तुझी लहान लहान लेकरं आहे, माहिती मला शिकतात. तुझा प्रपंच रस्त्यावर नाही येऊ देणार. ही श्रीमंत बहीण तुझ्या पाठीशी कशाला काळजी करतो? बहिणीनं 5,000 रुपये द्यावे आणि सांगावं एकदा तुझ्या लेकरांची दिवाळी कर. बहिणीनो, बहिणीच्या पैशावर दिवाळी करणारा हा भाऊ तुमच्या पुढं उभा आहे आज. ज्या दिवशी बहीण जाण्याकरता निघाली, माझी हलकी साडी घेतली 500 रुपयाची. बहिणीनं बॅगमध्ये खाली दाबली, वरून तिच्या साड्या टाकल्या. मला नाही कळालं का असं केलं. मला सांगितलं येवल्याकडून चल. स्वतः जवळचे 11,000 खर्च करते, पैठणी विकत घेते, तिथंच नेसते. आणि ज्या वेळेला तिच्या बंगल्यात प्रवेश करते ना, पाठोपाठ मी चाललो होतो. पुढून बहिणीची सासू येत होती. बहिणीनं असा पदर धरला पैठणीचा आणि काय सांगते ऐका ना. आत्या, माझ्या भावाना घेतली बरं का. टचकन डोळ्यात अश्रू आले. अरे आपल्या नावाच्या पाठीमागं आपल्या भावाचं नाव शाबूत ठेवते, तिला बहीण म्हणा दादा. विनंती माझी, नका रे नाते तोडू, रक्ताची नाती सांभाळा. मला वाटतं बहीण भावाचं नातं शिकवणारा सुद्धा वारकरी संप्रदायाचे मुक्ताबाई आणि ज्ञानादादा. काय कशाची उणीव आहे तुला? जिचा भाऊ पाठी राखाय तिला रडायची काय गरज आहे? त्यावेळेला विचारताय माऊली का मुक्ते तुला कशाची अडचण आहे, काय हवंय तुला? तवा नाही ना तहा तुझा पाठी राखा भाऊ, बहिणी करता पाठीचा तवा करायला तयार आहे. नुसते बोलले नाही, माऊली वनव्यासारखे वाकले आणि पाठीचा तवा केला. बहिणी करता पाठीचा तवा करणारा भाऊ याच मातीत जन्माला आलेला होता. याचा विसर पडू देऊ नका बहीण भावानो. विडाला विडाला पुंडलिका वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर. कंस आणि देवकी. आता हे लग्न ठरलेलं होतं, वसुदेवा देत देवकी बहीण. पण लग्ना माझे विघ्न झाले आहे का? काय विघ्न झालं? आकाशवाणी होते आणि त्या आकाशवाणीनं सांगितलं मला, मी देव लोक जर भेटले तर भांडणार आहे त्यांच्याशी, या विषयावरून भांडणार आहे मी. का? आकाशवाणी करायची काही गरज होती का? नाही नाही, आजच कशाला सांगायचं, पुढच्या वेळेला मी उभा राहणार, आपलं 8व्या वेळेला मी येणार आहे बरं का, हे आज कशाला जाहीर करायचं? दिलं सांगून का 8व्या वेळेला मी येणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानिया भरवसा बोलण्याचा. 8वाईचा पुत्र वदेल तुझसी. 8वा मारणार आहे कळालं. गप बसला का? घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरिला, वसुदेवानं हात धरला. ए आम्हाला बंदी खाण्यामध्ये टाकलं बंदी खाण्यामध्ये. थोडं शॉर्टकट सांगतो आता. पहिला मुलगा झाला, 1 2 3 4 5 6 7वा योग मायेच्या साह्यानं रोहिणीच्या उदरामध्ये. 8व्या वेळेला आता मात्र डोहाळे होत होते. श्रावण वद्य अष्टमीचा दिवस आहे. वसुनामती ती बुधवारा असे शोक सांगत असे परीक्षिते. आणि मग रात्री 12 वाजता बरोबर भगवान मथुरेमध्ये अवतीर्ण होतात. आणि मथुरेमध्ये अवतीर्ण झाले आणि जन्माला आल्याबरोबर आईबाप रडायला लागले. तर देव म्हणले आई बाबा रडायचं काम नाही का, आता मी आलो ना. अशी मुलं जन्माला यावी, आई बापाच्या डोळ्यातले अश्रू पुसणारे मुलं जन्माला यावे, अश्रू आणणारे नाही. म्हणले रडायचं काय काम आहे, मी आलो ना. अरे बाबा तुझा मारेकरी टपून बसलेला आहे. म्हणे कोण? तुझाच मामा आहे.
आणि मला वाटतं माणसाला भीती लांबच्या माणसापासून नाही. बरोबर आहे की नाही? महादेवाचा संदेश आहे, मी बोलत नाही. गळ्यात बसलेला तो बाबा आहे भुजंग, तो नुसता बसलेला नाही, फुसकारे मारतो. काय संदेश दिला महादेवानं? फुसकारे मारणारे लांबचे नसतात, तुमच्याच गळ्यात हात टाकणारे असतात. केवढा मोठा संदेश आहे. नका वाजू टाळ्या, फक्त सावध राहा. विठाला विठाला मला एक गणित अजून नाही कळालं. विठ्ठल साहेब, भावकी मदत का करण्याकरता असावी का चुक्या काढण्याकरता? मदत करायला असते ना भावकी. पण असलं चाललेलं आहे आता तुमच्या भागातलं नाही, आमच्याकडचं बोलतो. लग्न जर जमलं तर सगळे भावबंद गाडीत भरायचे आणि कुठं न्यायची? कापड दुकानात बस्ता फाडायला. तुमच्याकडे ऐक नाही कोणाच ठावी प्रथा. सगळे भावबंद, चुकून एकही घरी राहता कामा नाही, दक्षता ही घ्यायची. बरं, हे एवढे न्यायचे कशाला? ह्यांना कपड्यातलं कळतं का? ढेकळं कळत नाही. मग न्यायचे कशा करता? हे घरी राहून लग्न मोडू नये, ही भावकी आपली. फुसकारे मारणारे लांबचे नाही, जवळचे असतात. आणि मग आकाशवाणी झाली. तुझा मामा टपून बसलेला तुला मारण्याकरता. आई बाबा, एक काम करा, तुम्हाला भीती वाटते ना तो मला मारीन, तुम्ही फक्त माझ्या जवळ या, तुम्ही माझ्या जवळ या, फक्त तुमचे सगळे कष्ट दूर करतो पहा. आणि जवळ गेले आणि उचलला कमळापती आणि पायीची बंधने गळती. आणि मग देव काय म्हणतो? आता मला इथं ठेवू नका. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला, हे मला तिथं घेऊन चला, माझ्या जवळ या. याचा अर्थ कळाला ना? माऊलीच्या भाषेत सांगतो. माझी भक्ती विन जळोते जी आले पण, आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. दगडांचा काय तोटा आहे का? जे देवाच्या जवळच जात नाही. मग असे काय थोडे आहे का? दगड पृथ्वीवर कमी आहे का? आणि दगडाचा काय उपयोग होतो? दगडाचा उपयोग, माफी मागून बोलतो, ज्याच्या जीवनात भक्तीने त्याला इतकं खाली आणलं, त्याचा उपयोग एकच होतो, सकाळी सकाळी पाणी नेण्याची प्रथा जिकडं नसते. प्रमाणे बरं का बाबा, मोगम नाही बोललो मी, म्हणून तर डेअरिंग केलंय. म्हणून जीवनामध्ये भक्तीची नितांत, त्याच्या जवळ जाण्याची गरज आहे. ही लीला आहे खरी देवाची. तुम्ही देवापासून लांब गेले, देव होतो पाठी मोरा, नसता संकट येती घरा. देवाच्या जवळ गेले का काय फायदा होतो हे आता या लीलेतून आपल्याला शिकायचंय. नाथबाबा तर म्हणतात, अरे तुम्ही जर भक्ती केली नाही आणि करायचीच नव्हती तर पाचीच्या दिवशी कसा गेला नाही? सटवी नेण्याला काहीसा नाही, सटवी पाचीच्या दिवशीच येत असती, भविष्य टाकण्याकरता. हा, म्हणून भक्तीची नितांत गरज आहे. करा हरे भक्ती, इथंच नाही परलोकी येईल कामा, सोडविल यमापासून या माझ्या जवळ. काय होईल बघा तर खरं तुम्ही. आणि आल्याबरोबर पायीची बंधने गळती, हातातल्या बेड्या गळून पडल्या. नुसतं देवाच्या जवळ आले, हातातल्या बेड्या, बंदी खाण्याला कड्या कुलपा होत्या, तुटून पडल्या. आपोआप बेडा तुटल्या शृंखला, आपोआप बेड्या तुटल्या, आपोआप बेड्या तुटल्या, बंदाच्या आरगळा तुटले कोंडे,
देवाच्या जवळ आले तवाची सांगतोय. हा, देवाच्या जवळ आले तवाची. आणि मग पुढं ज्या वेळेला निघाले तिथून उचलला आणि घेतला डोक्यावर. पुढं यमुनेला चाललेला पूर आहे. यमुना माता रस्ता देते. कधी दिला रस्ता? देवाच्या जवळ आहे. नाही माझा भाव ते तर तो तर आहेच भाव, पण माझा वेगळा आहे सांगायचा थोडासा. देवाच्या जवळ आहे म्हणून यमुना माता रस्ता देते. आता तसे ते 16 कारण नाही रस्ता देण्याची भागवतामध्ये लय. आणि भागवतही मी जवळजवळ 6-7 वर्ष भागवत कथा केल्या. आता जास्त हवा शिवपुराणाची चाललेली म्हणून तिकडं वळालो. म्हणजे शास्त्र तसं वाईट कोणतंच नाही, पण शास्त्रामध्ये सर्वात श्रेष्ठ भागवत सांगितलंय. निम्न गामळा यथा गंगा हे देवाला माचुतो यथा वैष्णवाला शंभो पुराणाना भागवतम इदम. भागवत घ्या, श्रेष्ठ भागवत आहे. बरं, श्रेष्ठ कोण सांगितलं देवामध्ये? म्हणे भगवान विष्णू. आणि वैष्णवामध्ये श्रेष्ठ महादेव. वैष्णवात श्रेष्ठ महादेव सांगितले. आणि तीर्थामध्ये गंगा श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ सांगितली. विडाला विडाला यमुना माता रस्ता देते. पलीकडे गेली. नंद बाबाच्या तिथं सगळ्यांना झोपा लागल्या. कधी लागल्या झोपा? देवाच्या जवळ आहे. दरवाजे आपाप उघडले, देवाच्या जवळ आहे. तिथं गेल्यानंतर इकडचा बाबा तिथं ठेवला आणि तिकडची बेबी उचलली. फिरविले दोन्ही कन्या जगमानी, कन्या जगमानी. फिरविले दोन्ही कन्या प्रमाण कीर्तनात इकडचा बाबा तिकडं आणि तिकडची बेबी इकडं. आता इथं एक थोडस चूक झाली. देव ठेवला आणि देवापासून लांब निघाले. अहो परत यमुनेला परत बंदी खाण्याला कड्या कुलपा, हातात बेड्या, रक्षपाळांना जागा. तुमच्या लक्षात आलं की नाही कोणास ठाव. ज्या टायमाला देवाच्या जवळ होते त्यावेळेला काय होत होतं? सुटत होते. आणि देव टाकल्यावर काय व्हायला लागलं? आटकत होते. मला तुम्हाला वरखेडकरांनो प्रामाणिकपणे मला आज एक उत्तर द्या. तुम्हाला सुटायचंय का अटकायचंय? एवढंच उत्तर द्या. हा, सुटायचं ना? मग एक काम करा, सुटायचं जर असेल डोक्यावरच सगळं गबाळ बाजूला करा आणि देवाजवळ जा. बघा सुटका होते की नाही तुमची. त्याचा आश्रय करा, त्याचं नामचिंतन करा, त्याचं भजन करा, त्याच्यापासून लांब जाऊ नका. बघा सुटका होते की नाही तुमची. एवढं करा. या लिलेतून एवढं शिकायचंय. आणि मग तिकडचा इकडची बेबी तिकडं, तिकडचा बाबा इकडं आणला. आता गंमत आहे का? इथून अभंगात जायचंय आपल्याला. आणि मग इकडं यशोदा स्वतंत्र महालामध्ये स्वप्न पाहत होती. कब मेरे झोपड़ी के बाग खुल जाएंगे,
श्याम जी आएंगे मोरे श्याम जी आएंगे, श्याम जी आएंगे तो मैं पालने में झुलाऊंगी, मीठे मीठे गीत अपने लल्ला को सुनाऊंगी, मेरे जन्म जन्म के भाग खुल जाएंगे, श्याम जी आएंगे मोरे श्याम जी आएंगे। स्वप्न पाहते आहे. आता स्वप्न पडतं माणसाला, ज्या गोष्टीचं चिंतन केलं ना त्याचं स्वप्न पडतं. काय झालं, पाठीमागं आता धामधूम झाली ना विधानसभेच्या वेळेला, आणि माझं त्या सोप्याजवळ कीर्तन होतं. आता ते रोज कानावर तोच आवाज प्रचारांचा. आणि मग 3 वाजता गेलो. ड्रायव्हर म्हणलं एक काम कर, 7 वाजता कीर्तन नाही, मला 2 तास चांगली झोप होईल, विठोबा रुक्माई झाल्याशिवाय उठवायचंच नाही. ते म्हणलं काय हरकत नाही बापू, तुम्ही झोपा बिंदास. मला घरात सगळे बापू म्हणत्या, मंडळी सोडून, तुम्हाला ती नको शंका. मला म्हणे झोपा बिंदास. झोपलो मी तर असा रंगलो स्वप्नामध्ये. आता हे कानावर रोज पडत होतं, इतका रंगलो. अर्ज भरला नाही, फॉर्म भरला नाही, काय नाही काय नाही, मीच आमदार झालो. बरं झालो आमदार. मला नेण्याकरता हेलिकॉप्टर आलं, आणि मग 2 काळ्या कपड्यावाले, एक मागं एक पुढं ते, आणि त्यांच्यामध्ये मी चाललो. गेलो आणि हेलिकॉप्टरच्या पहिल्याच पायरीवर पाय ठेवला. आणि पाय ठेवल्याबरोबर ड्रायव्हर म्हणे महाराज विठोबा रुक्माई झालं. अरे 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 असं डोकं हल्लं मा. त्याला म्हणलं चांडाळा, अरे इतक्या जवळ गेलो होतो, निदान बसून तर द्यायचं. पहिल्याच पायरीवर उठवलं. स्वप्न जे आपल्या मनामध्ये चालू असतं चिंतन, त्याचं ते एक प्रतिमा उमटलेली स्वप्नाच्या रूपानं प्रगट होत असते. आणि मग ते स्वप्न पडायला लागलं का बाके बिहारी मेला लल्ला बनके जरूर आएगा. स्वप्नामध्ये तेच चाललेलं आहे. आणि मग ज्या वेळेला जाग येते, पाहते तर कोण आहे, ब्रह्मांडाचा मालक कुशीत आहे. खरं तर सुनंदा आली होती, नंदबाबाची बहीण. आणि सुनंदा आल्यानंतर सुनंदा आवाज देते, अरे ओ भाभी क्या बात है, जागो ना. अरे बात क्या है, आपके सामने देखो कौन खेल रहा है. ए पगली क्या तंग कर रही, सवेरे सवेरे सोने दे. नाही ऐकलं. आणि मग सुनंदा पळत जाते आपल्या भावाकडं, गायी दोहन करण्याकरता गेलेली आहे. नंद बाबा आवाज देते, नंद भैया क्या बात है, नंद भैया. अरे पागल हो गई क्या, नंद भैया. पागल तो आप बनोगे भैया सुन के. क्या बात है, आपको लाला भय है. आणि ऐकल्याबरोबर नंद बाबाने गळ्यातल्या 9 रत्नाच्या माळी काढल्या आणि फेकल्या सुनंदेकडे. जा सांग गोकुळातल्या लोकांना, मी सांगते तुम्हाला, तुम्ही सांगा सर बाला कृष्ण गोकुळात आला. तोबा 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 तोबा. ऐका याची कहानिया, ऐका याची कहानिया, याची कहानिया, ऐका याची कहानिया. मी सांगते तुम्हाला, तुम्ही सांगा सर बाला कृष्ण गोकुळात आला. तोबा 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 तोबा. ऐका याची कहानिया, ऐका याची कहानिया, याची कहानिया, ऐका याची, ऐका याची कहानिया, ऐका याची कहानिया, ऐका याची कहानिया, ऐका याची कहानिया. मी सांगते तुम्हाला, मी सांगते तुम्हाला, कृष्ण गोकुळात आला. कृष्ण गोकुळात आला. सांगते तुम्हाला, तुम्ही सांगा सर्वांना, कृष्ण गोकुळात आला. तोबा 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 तोबा. ऐका याची कहानिया, ऐका याची कहानिया, याची कहानिया, ऐका याची कहानिया. ऐका याची कहानिया, ऐका याची कहानिया, ऐका याची कहानिया, ऐका याची कहानिया. कीर्तनामध्ये नाचल्यानंतर नाचायचंच असेल
तर कीर्तनात नाचा. सुखी नाचावो कीर्तनी, सुखी नाचावो कीर्तनी, सुखी नाचावो कीर्तनी. हो जय जयकार कर जवानी, जय जयकार कर जवानी, जय जयकार कर जवानी. जय जयकार कर जवानी, जय जयकार कर जवानी. सुखी नाचावो कीर्तनी, जे जयकार गरजावाणी मध्ये नाचणं आणि लग्नात नाचणं याच्यातला फरक सांगतो मी. लग्नामध्ये नाचणं ही मस्ती आहे आणि कीर्तनात नाचणं ही शक्ती आहे. हा दोन्हीतला फरक आहे. चालली सुनंदा पळत गोकुळामध्ये जाते आणि आवाज देते गोकुळातल्या लोकांना, ऐकलं का? नंद बाबा को लाला भय. ऐकल्याबरोबर त्या गवळणींची अवस्था अशी झाली, त्यांना आनंदच इतका झाला, त्यांनी गुड्या उभारल्या, तोरण बहारले, सडा समर्जन, रांगोळ्या काढल्या, भक्तिगीत कॅसेटला चालावं, आनंदाचे मोर नाचताय मनामध्ये. कुणी सांगितलं नाही, स्वतःच्या मनानं ते ऐकल्याबरोबर काय नंद बाबा को लाला भय आहे. आता हे आनंद मोजायचा कसा, तर याचं मोजमाप करता येत नाही, याला अंत नाही, पार नाही, लेखा नाही. अभंगाच्या पहिल्या गोकुळेच्या सुखा, गोकुळेच्या सुखा, गोकुळेच्या सुखा, गोकुळेच्या सुखा, गोकुळेच्या सुखा, गोकुळेच्या सुखा, गोकुळेच्या सुखा. अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदाधरी, बाळकृष्ण नंदाधरी, बाळकृष्ण नंदाधरी, बाळकृष्ण नंदाधरी. अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदाधरी, बाळकृष्ण नंदाधरी, बाळकृष्ण नंदाधरी, बाळकृष्ण नंदाधरी. काय आनंद, काय कारण याला? आता तो ज्या वेळेला भगवान इथं आल्यानंतर पूर्ण स्वरूप झाला, सच्चिदानंद रूपाय इथं आल्यानंतर झाला. विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम. इथं आल्यानंतर तो तिथं होताना वैकुंठात सच्चिदानंद नव्हता, मग काय होता? फक्त सत होता. तिथं आहे फक्त सत आहे. थोडं जरा कान उंच करून ऐका तेव्हा कळलं ना. तिथं आहे सत आहे. मथुरेत आला चिद लागला, आता काय झाला? सच्चिद. अजून आनंद लागलेला नाही. तिथं आहे सत आहे. सत तसं चांगलंच आहे, सत वाईट आहे का?
नाही, मी आपल्याला असं विचारतो, दूध चांगलं का दारू चांगली? तेव्हा तुम्ही काहीच सांगा ना, माझी शंका वाढत चालली, दोन्ही सारखंच का काय? दूध चांगलं आहे. दूध चांगला असून किती त्रास आहे हो, लई त्रास. दूध चांगलं असून सुद्धा लोकाचा दरवाजा ठोकून मग आवाज द्यायचा, ए दूधवाला. मी उभा महाराष्ट्र फिरलो पण असा आवाज अजून नाही ऐकला, ए दारूवाला. कारण त्या दुकानदाराला बरं तिकडं लई मोठा बोर्डच पाहिजे त्या दुकानाला, असं काही नाही हो. बरं त्या दुकानला जायला रस्ताच असला पाहिजे, कुठंही चालतं ते. कारण त्या दुकानदाराला माहिती आहे आपलं गिऱ्हाईक इतकं एकनिष्ठ आहे ना, फक्त संध्याकाळचे 5 वाजू द्या. पावले चालती, रस्ता नसला तरी चालती, हे विशेष आहे. विडाला विडाला का वरदा हरी विठ्ठल हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर. एक गोष्ट घरी न्या, सत्याचा स्वभाव सांगतो तुम्हाला आणि खोट्याचा स्वभाव सांगतो. सत्याचा स्वभाव असा आहे, सत्याचा विसर पडत नाही, खोट्याचा विसर पडतो. पहिलं लक्षण. तुम्ही खोटं बोलून पहा, खोटं बोलून पहा, तुमच्या ध्यानात राहत नाही. आणि मग दुसरा माणूस म्हणतो तुम्हाला, का हो तुम्ही तर असं म्हणले परवा दिवशी. तो म्हणतो, हा मी असं म्हणलो होतो. कारण खोटं आहे ना, ते लक्षात राहील कसं. खोट्याचा विसर पडतो, सत्याचा विसर पडत नाही. एक दुसरी गोष्ट, सत्याचा एक स्वभाव असा आहे, झाकलेला असू द्या प्रसन्नता देतं, आणि खोट्याचा स्वभाव झाकलेला असू द्या भीती दाखवतं. तुम्ही 40 वर्ष अगोदर एखाद्याला खोटी साक्ष दिलेली, पण आजही तुमच्या मनात भीती, काय उघड व्हायला नको, उघड व्हायला नको. म्हणजे खोटं झाकलेलं आहे तरी भीती दाखवतं, आणि सत्य झाकलेलं आहे प्रसन्नता देतं. का? ते सत्य आहे. आता खोटं उघडतं का नाही उघडतं मला माहिती नाही, पण सत्य उघडतं, उघडतं. आणि ज्या दिवशी उघड होतं त्या दिवशी तुम्हाला आनंद दिल्याशिवाय राहत नाही. तो हा सत्य, दुसरा कोणी नाही, हा आनंद स्वरूप तो आहे. म्हणून भजन असं नाही का नंद घर कृष्ण भयो, असं भजन नाही. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. हात दिलो घोडा दिलो आरतीनो पालकी, हात दे घोडा दे आरती पालकी. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. आता ऐका, तो सत आहे, सत आहे. पुढं चिद झाला, इथून उचलला आणि गोकुळात गेला, आणि मग त्याला आनंद लागला. आता झाला सच्चिदानंद. तो सत आहे म्हणून अंत नाही, चिद आहे म्हणून पार नाही, आनंद स्वरूप आहे म्हणून लेखा नाही, अंत पार नाही लेखा. आता इकडं ज्या वेळेला जन्माला आले होते कंसाला कळालं होतं काय 8वा आलेला आहे. मग गप बसला का कंसानं मीटिंग बसवली, मीटिंग भरवली, आणि मीटिंगमध्ये निर्णय ठरला काय, आपला शत्रू जन्माला आलेला आहे. कोण जातं मारण्याकरता. कारण ती ज्या वेळेला इकडं आली ना, तिकडची बेबी, तिचे पाय धरले कंसानं आणि गरगर 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 फिरवली, आणि आपटणार तर काय झालं, हातातून सटकली आणि कुठं गेली, आकाशात, आकाश मार्गानं गेली. ती आजही आहे, विंध्याचल पर्वतावरती ती स्थित आहे अजूनही, विंध्यवासिनीच्या रूपाने आजही आहे. ती दर्शनाला गर्दी असते हातातून. पण तिनं जाता जाता सांगितलं का मला काय मारतो मामा, तुझ्या नागी वादी उपत नाम आधी, उपत नाम
बागी वधी उपजला मजाधी माझ्या अगोदर आलेला आहे आणि कळालं मग कोण जातंय तर त्यावेळेला पहिले पुतना गेली होती मारण्याकरता. गेल्यानंतर आता तो मोठा कथा बाग आहे. मग मावळ भट्ट जातात वगैरे मारण्याकरता. परंतु भगवान इतका दयाळू आहे. भले विष पाजला असेल पुतणेनं पण दूध पाजणं हे आईचं काम आहे ना. तिनं मला स्तनपान केलेलं आहे म्हणून आईला जो मोक्ष द्यायचा होता जी गती द्यायची होती तीच पुतणेला दिलेली. इतका दयाळू येतो. पुतना कंटक मुक्त केली, पुतना कंटक मुक्त केली. मतचे दिवसा ढवळ्या नाही. झोप दुर्मिळ बाब आहे झोप. मला झोपणाऱ्या लोकांचा कधीच राग नाही आला, कधीच नाही. तुम्ही माझ्या यूट्यूबला कीर्तन बघा. मी कधी गायकाला बोलत नाही, वादकाला बोलत नाही, सिस्टीमवाल्याला नाही, बसणाऱ्याला आपला अजिबात त्रास नाही. मांडी घाला नका घालू, हात असे करा, नाकात बोट शब्दानं दुखावणार. आपला त्रासच नाही लोकांना. झोप आली बिंदा सांग टाकून द्या, उठून द्यायची जबाबदारी आपली. तसा जाणार नाही मी इथून. काय गंमतच आहे हो. आता एवढ्याच्या झोप येणं, एवढा मोठा मांडव, एवढे चांगले गाणारे, इतके चांगले म्हणणारे, एवढे टाळकरी, सुंदर असे चोपदार, एवढ्या बाया, एवढे माणसं, एवढे म्हातारे, एवढ्या म्हाताऱ्या, एवढे पोरं, एवढा दांगडू, एवढा गोंधळ, एवढा गर्दा आणि याच्या झोप. काय डेअरिंग आहे त्या मावशीचं. या लोकांच्या पुढं कुंभकर्ण फिकाय हो. अहो ही वाद्य वाजली का कुंभकर्ण उठून बसायचा. पण आपली माणसं हे जसं वाजत तसं हे गुंगत. काय गंमतच आहे. जाऊ द्या. कुठं आलो होतो. पुतना कंटक मुक्त केलेली. हा हा सायुज सौरसुदितला पुतने जे विषाचे निस्तन पाने मारू आली. हा मला वाटतं त्याच्या पुढची ओवी काय. उत्तान चरणाची आ बाळा देव. त्याचा पूर्वार्ध आठवण आहे मला. हा नाही ती नाही. थांबा आठवली सांग. विठाला विठाला नाही. ते जास्त आठवायचं म्हणलं मग लवकर डोक्यात येत नाही. जाऊ द्या. एवढी आपल्या कामाची भेटली आपल्याला नाही का. आता पुतना विष पाजण्याकरता तरी तिला मोक्षच दिला. इतका उदार आणि दयाळू परमात्मा आहे. मायबाप कुठपर्यंत आला होता आपला विषय. नाही मेन विषय काय चाललेला होता. सत्याचा विषय मला वाटतं चाललेला होता का तो संपला होता. त्याच्या पुढे आलो ना. हा मलाच विसर पडला आता नेमकं काय सांगत होतो. आता काय मी जर आज छोटेसे मावळ भटाचा आणि पुतणेचा विषय सांगत होतो तो तर मावळ भटा ती मोठी कथा आहे. आता आपल्याला वेळ कमी आहे. भगवान परमात्मा एक दिवस यशोदेने असं मांडीवर घेतलं तर ते असलं सजवलं. त्याला काळा टिपका लावला आणि मग सजवल्यानंतर ते काय म्हणलं माहिती का. अय आई मला चंद्र देते का खेळायला. यशोदा म्हणे कृष्णा अरे चंद्र कुठं देता येत असतो होय. मला चंद्र पाहिजे. तुम्ही एक फोटो पाहिलाय का कृष्णाचा. असं लाल बुंद ओट आहे, नासागर दृष्टी आहे, धनुष्याच्या आकाराच्या भुवया आहे, असे कुरळे केस आहे, जरीची पगडी बांधलेली आहे, भरजरी वस्त्र अंगावर आहे, मोराचा पीस अडकवलेला, असं माखन सांडलेलं आहे, एक हात असा गालाला आहे, बारीक बारीक कुंडल कानात आहे, आला डोळ्यापुढं हसता फोटो आहे आणि 2 दात दिसतात. 2 दाताचं लेकरू हसल्यावर लई भारी दिसत. लेकरू बोललो मी बरं का. नाही तर म्हाताऱ्या माणसाचे बी 2 दात राहते ते तसं नाही दिसत. ओम भग भुगे भगिनी भागोदरी ओम भग ते कन्हैया लई भारी दिसायचं. हे चंदा सावरा तारे बाल बाल
कितना सुंदर बाके बिहारी कितना लागे प्यारा, कितना सुंदर बाके बिहारी कितना लागे प्यारा, ना सुंदर बाके बिहारी कितना लागे प्यारा, कितना सुंदर बाके बिहारी कितना लागे प्यारा। जरी की पगड़ी वाले सुंदर नैनो वाला, जरी की पगड़ी वाले सुंदर आंखों वाला, कितना सुंदर बाके बिहारी कितना लागे प्यारा प्यारा प्यारा, कितना सुंदर बाके बिहारी कितना लागे प्यारा, कितना सुंदर प्यारा, कितना सुंदर बाके बिहारी कितना लागे प्यारा। आज एवढंच घेऊन जा कीर्तनातून. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा रडका फोटो कोणा पाहिलाय का? बरं, हा संदेश दिला काय? हसायला शिका, कृष्ण परमात्मा सांगताय. म्हणून बघा, जन्माला आला हसत होता, सक्का मामा मारला तरी हसतच होता, द्वारका पाण्यात बुडवली तरी हसतच होता. चेहरा तरी निदान हसता ठेवा जा, लई बी हसायचं नाही, नाही तर ॲडमिट करतील. मोगम नाही हसायचं, मोगम हसल्यावर ॲडमिट करतील. चेहरा हसता, लय हसणाऱ्यावर बी विश्वास नाही ठेवायचा, ते हसून काटा काढते, आशापासून बी सावध. पण चेहरा हसता ठेवायचा. काही काही माणसाचे चेहरे असे गंभीर, जे हरी सुद्धा करावं वाटत नाही. गुरुवर्य रामभाऊ बाबांची भाषा आहे, नका ते महाराज, ते म्हणतात अंतकरणातल्या सुखदुःखाचा आरसा चेहरा आहे. आणि म्हणून त्या दिवशी कीर्तनात वाक्य फार गोड बोलले रामभाऊ बाबा, कीर्तनकाराने अगोदर चेहरे वाचायला शिका, आणि तुमची जी साधना असते ती चेहऱ्यावर उमटलेली असते. चेहरा हसता आणि प्रसन्न दिसला का समजायचं साधनानिष्ठ माणूस आहे. ती साधना चेहऱ्यावर असते. म्हणून लई माळा घातल्या मोठमोठ्याल्या आणि खूप मोठा गम लावला, 8 दिवसाला 1 ट्रक गोपीचंद, सगळ्या अंगाला मुद्रा, आणि चेहरा जर पडका असला तर समजायचं भडवा चिंतन करत नाही. रामभाऊ बाबांची भाषा आहे. चेहरा हसता असावा, प्रसन्न असावा. देऊ नका ना कोणला काही, पण चेहरा तर हसता ठेवा, देऊ नका. आमच्या गावात एक म्हातारा होता, अद्वैत सिद्धी, खंडन खाद्य, हे सगळे ग्रंथ त्याच्याकडं, त्यांना वाचले नाही, दुसऱ्याला दिले नाही, मरून गेला. देऊ नका, हसता तर चेहरा ठेवा. कोणी जर गेलं त्याच्याकडं, मी दूध घ्यायला जायचो, उगा बारीक होतं, या पोरासारखं होतं बारीक काहीतरी, मी दूध घ्यायला जायचो, त्या म्हातारा वाट्यावर बसलेला असायचा. मला पाहिलं का म्हणायचा, आला का? मी म्हणायचो आलो बाबा. तोंड धुतलं का? मी म्हणायचो नाही. काय विट्या, तोंड धुतला असतं, चहा घेतला असता. हसून बोलायचा. काय गोड म्हातारा आहे बा. म्हणलं खरंच चहा पाहिजे आपल्याला. मी दुसऱ्या दिवशी गेलो आणि मला असं वाटायचं श्रीमंताचा चहा कसा असतो पिऊन पावा, पण दोन्हीतला फरक सांगतो बरं का. गरीबाचा चहा श्रीमंत असतो आणि श्रीमंताचा चहा गरीब असतो. तुम्ही गरीबाच्या घरी जा चहा प्यायला, असा बसशीतून कपातून बसशीत उतरलेला आणि बसशीतून सांडायला आलेल्या अतिथीच्या स्वागताकरता श्रीमंताच्या घरामध्ये कपाट डोकावून पाहावं लागतं किती खोल आहे म्हणून. कधी कधी असं वाटतं नारळ पिल्यानंतर ती नळी बरोबर ठेवावी. मी तिसऱ्या दिवशी खरंच तोंड धुवून गेलो. म्हातारा वाट्यावर बसलेला मला म्हणे आला का? म्हणलं आलो. तोंड धुतलं का? म्हणलं मग. मला म्हणे छान 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 असाच चकपकरा जावा. चहा गेला. देऊ नका काही, पण चेहरा असता ठेवा. विठाला विठाला घेतलं मांडीवर यशोदेने. आणि काय म्हणतं ते, मला चंद्र देते का? कृष्ण अरे चंद्र कुठं देता येत असतो खेळायला. जर तू मला चंद्र दिला नाही, जाए हो लोटी आवनी आवनी पर तेरे गोदनाइयो मैया माँ को चंद्र किलो ना लइयो, मैया माँ को चंद्र किलो ना लइयो. कृष्णा रे इकडे ये ना. नाही येत. मी लोकांना सांगेल
का मी तुझा नाही? होय हो सूत नंद बाबा को तेरा उतना कहियो, मैया माँ को चंद्र किलो ना लइयो, मैया माँ को चंद्र किलो ना लइयो। मी लोकांना सांगेल मी तुझा नाही. अरे असं करू नको कृष्णा, मी तुला याच्यापेक्षा चांगली गोष्ट देणार. काय देणार? मी तुला एक नवी बायको करून देते. आता लहान लेकराला बायको काय कळते, पाववाडा का बटाटवाडा म्हणून. पण म्हणले आता कृष्ण काय म्हणतो, ए आई मला चंद्र नको म्हणे. मग मैया माको बसवो नई दुल्हनिया लइयो, मला ती बायको करून दे. तू म्हणते ना कोणती असते ती बायको करून दे. आता यशोदा विचारते कृष्णा कशी रे बायको करायची तुला? राधिका गोरी से बिरज की चोरी से मैया करा दे मेरा प्यार। राधिका गोरी से, राधिका गोरी से, राधिका गोरी से, राधिका गोरी से, मैया गोरी से, राधिका गोरी से, ये चोरी से मैया करा दे मेरा प्यार, मैया करा दे मेरा प्यार। कैसे करा दूं ब्याह, उम्र तेरी छोटी है, नजर तेरी खोटी है, कैसे करा दूं तेरा ब्याह। राधिका गोरी से बिरज की चोरी से कैसे करा दूं तेरा ब्याह। राधिका गोरी से, राधिका गोरी से, राधिका गोरी से। आणि मग असं करता 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 भगवान 5 वर्षाची झाली. वडजा वाकड्या बोबड्या पेंद्या सुदामा एक वेळी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हातनटाळी आणि मुखानं नाम चिंतन करा. विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर पवन सूत पार्वती पते हर हर. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, बोलो रे भाई. माझ्या अल्पमती बुद्धीप्रमाणे अभंगाच्या पहिल्याच चरणावर आपण बोललो. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदागरी. एखादी खोडी पाहायची आणि थांबायचं. सुळसुळाट, इतका सुळसुळाट चोऱ्यांचा. 5च वर्षाचं हो. आणि कोणी जर त्याला इतके गारहाणे यायला लागले, गवळणी गराणी सांगतीये सोनेची, गवळणी गराणी सांगतीये सोनेची, गवळणी गराणी सांगतीये सोनेची, गवळणी गराणी सांगतीये सोनेची. दही दूध खावणिया पडून जाती रुसकीची, लाडका कानाचे, लाडका कानावाला तुला गोड वाटे, याच्या घोड्याचा मुक्ती बही मंत्र सिंधू वाटे. आता काय सांगायच्या खोड्यात, म्हणजे महीपत्र सिंधू आटे याच्या खोड्या लिहिण्याकरता समुद्राची शाई केली, केला कल्पतरूची लेखणी केली आणि लिहायला अंगणवाडीची मास्तरी. कसं खोड्या तुका म्हणे मही पत्र सिंधू न पुरे शाही, तेथे माझी वाचा किती पुरी करावया स्तुती. तुका म्हणे मही पत्र सिंधू न पुरे शाही, तेथे माझी वाचा पुरी करावया
हेतू वेगळाच होता, फक्त त्याला पाहायचं. हा ते भांडायला येत होत्या, पण त्याच्याशीच बोलायचं, त्याच्याशी शिव्या द्यायच्या त्याला. भांडता, कांडता, उठता, बसता, सर्व कार्य करिता फक्त त्याला पाहायचं असायचं निमित्त. आणि गोकुळामध्ये ज्या गवळणी आल्या होत्या त्या काय सामान्य स्त्रिया होत्या का? यथा व्रज गोपिकाना, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. कोण या वेद कांडत्रयात्मक कर्म, उपासना आणि ज्ञान आहे. आता कर्म नावाची श्रुती लेकीच्या रूपानं, उपासना कर्म सुनेच्या रूपानं, उपासना लेकीच्या रूपानं. चौथीया जेठाई काहीच करणे नाही. आता लेकीला, सासूला काय बंधन? सासूला बंधन नाही. तपकीर नाकात भरू द्या, नाही तो तोंडात भरू द्या, तिला कोण विचारतंय? लेकीलाही बंधन नाही. बंधन कोणाला असतं? सुनेला बंधन आहे. काय बंधन? कर्माच्या ठिकाणी 2 दोष आहे, कर्तृत्व मद आणि फलस्वाद, नाही तर कर्म मोक्षाला कारण आहे. म्हणून तर भगवान सांगताय अर्जुन म्हणतो देवा कर्म मोक्षाला कारण आहे ना, आणि दोष आहे तूच सांगतोय, आम्ही कर्म करणार नाही. भगवान म्हणे तुझ्या बापालाही चुकत नाही. म्हणून संगू जवरी प्रकृतीचा तवरी त्यागून घडे कर्माचा. ऐशे करू म्हणते तयाचा आग्रह चिवरे. मग देवा नेमका आम्ही करायचं काय? चला ना व्याध्यात येत करोसी यद सिनासी यज्जे होसी ददाशयत येत तपस्ये शिकवते येतत पुरुषो मदर्पण. अग्नीची ज्वाळा जशी आकाशात फुकट जाते त्याप्रमाणे नमे कर्म फलेस प्राहा. चावता बाबाचा ऐका. विचारलं कोणाची विहीर? पांडुरंगाची. मळा पांडुरंगाचा. मिरच्या, कांदा कोण? हे सगळं पांडुरंगाचं आहे. माझी विठाबाई कांदा, माझी विठाबाई लसूण, माझी विठाबाई मडावो, माझी विठाबाई मोठ, माझी विठाबाई लाडा. कांदा, मुळा, भाजी आणि अवघे विठाबाई. कर्माला मदर्पण वृत्तीनं, कर्तृत्व मद आणि फलस्वाद म्हणजे मग मी व्यवहारी असे न वर्तात, असे न वर्तात. मग मी व्यवहारी असे न वर्तात, मग मी व्यवहारी असे न वर्तात. चाललेला होता आपला भाव. लेक, सून आणि सासू. बंधन असतं लेकीला. सुनाला लेकीला काय बंधन? लेकीनं फक्त सांगायचं आहे मी चाललोय. कुठं? वृंदावनी वेणू वेणू, वृंदावनी वेणू कवनाचा मायवादे. वृंदावनी वेणू, वृंदावनी वेणू, वृंदावनी वेणू कवनाचा मायवादे. वृंदावनी वेणू, वेणू माझे गोवर्धन गादे. माझं पाहता भासती यादवराजे. हे वृंदावनी वेणू वेणू, वृंदावनी वेणू कवनाचा मायवादे. वृंदावनी वेणू, वृंदावनी वेणू, वृंदावनाचा मायवाजे. लेकीला जा पण बंधन सुनेला. मग त्यांनी एक निमित्त करायचं काय? जर समजा त्या पाण्याला चालल्या, घागर घेऊन निघाली पाण्यात. घागर
ठुमकत चालली गवळण ठुमकत चालली गवळण वाऱ्याच्या तोलान हो वाऱ्याच्या तोलान वाऱ्याच्या तोलान घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्यावर घागर घेऊन निघाले पाण्या गवळण हे हसत खुद मोडीत डोळे हसत खुद मोडीत डोळे मोडीत डोळे हसत खुद मोडीत डोळे खुद मोडीत डोळे हसत खुद मोडीत डोळे हसत खुद मोडीत डोळे मोडीत डोळे मोडीत डोळे हसत खुद मोडीत डोळे हसत खुद मोडीत डोळे मनी आठवी कृष्णाचे चाळे मणी आठवी कृष्णाचे लगबागीने प्रभात काळे वागिणे प्रभात काळ ऐशा आला नंद अंगणी घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण घागर घेऊन निघाली पाण्या निघाले पाण्या गवळण निघाले तर त्याला तू पाहायचा अन्यथा दह्या दुधाची विक्री करायला जर गेल्या आणि मग तिथं बाजारात दही घ्या दूध घ्या तूप घ्या विसरायच्या त्याला पाहिलेलं असायचं आणि मग म्हणायच्या गोविंदू घ्या दामोदर घ्या मुकुंद घ्या मुरारी घ्या केशव घ्या आणि असलं एक सांगून जातो आपल्याला विषय निघला म्हणून दमा नावाचा आजार असतो दमा म्हणजे चाललं का दम लागतो थोडं चाललं का दम लागतो हा 100% बरा होणारा आजार आहे काय करा सगळ्यांना करता येईल असा उपाय बरं का उपाय अर्धवट नाही काही माणसं उपाय सांगाता पण अर्धवट सापाखालची माती आणा उरफाट्या पाराचा कोंबडा आणा मेलेल्या माणसाचे कपडे आणा सगळ्यांना करता येईल असा सगळ्यांना करता येईल काय करायचं आता गाईला माता म्हणतात आता तिकडं पाठीमाग भागवताचा विषय येईल मागं जर तिला आई का म्हणतात माता का म्हणतात चंद्राला मामा म्हणतात गाईला माता म्हणतात गो माता जेवणामध्ये दूध असावा दही असावा नाही तर तूप असावा या तिन्ही पैकी एकही नसेल तर त्याला मृताचं भोजन म्हणतात गोमातेची सामान्य ताकद नाही गावरान गाईबद्दल बोलतोय बरं का दमा नावाचा आजार नष्ट करायचा का तुम्हाला एक काम करा गाय व्याल्यानंतर ते कोवळं दूध असतं खिरवस म्हणतात त्याला हा तर ते खिरवस आता काय करायचं गाईचं दूध काढल्याबरोबर ते गरम केल्यानंतर खिरवस होतं अगोदर त्याला चीक म्हणतात आता तो कपामध्ये गाळून घ्यायचा एक अर्धासा कप म्हणा 2-3 घोट होतील तुमच्या इतका तेवढा पिऊन घ्या आता पिल्यानंतर थांबायचं नाही बरं का 2.5 किलोमीटर चाला तुम्हाला त्रास होईल बरं का चालताना त्रास होईल पण जबरदस्ती 2.5 किलोमीटर चाला 2.5 किलोमीटर परत या मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत दमा नावाचा आजार तुम्हाला स्पर्श करणार नाही मोठ्या माणसाच्या मुखातून वृंदावनात असताना ऐकलं आणि त्याचे हजारो लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि मला पत्र आलेले शिवपुराणाच्या कथेमध्ये इथं त्या जामनेरला की आमचा असला आजार तुम्ही सांगितलं होतं आणि हा मी आता याच्यात एक आहे बरं का काय गाय काळी असावा 1 गावरान असावा 2 आणि तिसरी गोष्ट ती पहिल्या वेळेला ती आई बनलेली असावा लक्षात आलं ना तुमच्या भाषेत करून घ्या गाय काळी असावा गावरान असावा आणि पहिल्या वेळेला आई बनलेली असावा
तिने वासरी नाही वासरू दिलेला असावा, एवढं लक्षात ठेवायचं. आणि अशा गाईचं ते कोवळं दूध पहिल्याच वेळेला आई बनलेली आणि ते ते घ्यायचं. बघा तुम्ही 100% दमा नावाचा आजार बरा होतो. त्या अनंत गोष्टी अशा तिकडे जात बस, ते आयुर्वेदाचा विषय आहे. आणि मग दह्या दुधाची विक्री करायची. गोकुळ नाम गायी राहण्याचं ठिकाण होतं. जरी तिथं म्हशी बांधलेल्या असल्या तर त्याला मैष्ठा म्हणत नाही, गोठाच म्हणतात. आता गायी कमी होत चालल्या, खूप गावरान गाय असावी, एक तरी असू द्या, तिची सेवा घडेल आपल्याकडून. सेवा घडली ना ती आपल्या लेकरा बाळाला आशीर्वाद देईल, घरात आरोग्य तयार करून ठेवील, आजार लांब ठेवील आपल्या घरापासून. अरे याच लोकात नाही पर लोकात सुद्धा ती तुमच्या करता जागा तयार करून ठेवील. इतकी पवित्र गोमाता. दारात जर आली तर तशी जाऊ देऊ नका, थोडीशी भाकर द्या. एक आहे, शिळी असली तर चालल, फक्त उष्टी कधी देऊ नका. विठाला आता त्या गोकुळामधल्या गवळणींचं मासले गाराने घेऊन निमित्त होतं बरं का, हा आपला विषय चाललेला होता. निमित्त ती सरी आली दावणी आणि ग बाये काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी गाठ दोन्हीची देवोनी, गाठ बाई कोणासे सुटे ना यशोदे, बाळ तुझा काना, बाळ तुझा काना, कुठवर सोसू दे गाना. आणि मग सगळीकडे चोऱ्याचा सुळसुळाट, जिकडच्या गल्लीतून आवाज यायचा, गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिज बाला. इकडचा आवाज बंद होत नाही का दुसऱ्या गल्लीतून आवाज यायचा, गली गली मच गया शोर शोर शोर, आया आया रे माखन चोर. हे भागवतातली भजन आहे. एक जाता जाता शेवटचा संदेश ऐका, संसाराची संगत करू नका, दुःख देतो. वस्तूवर आसक्ती वस्तूवर प्रेम करू नका, आसक्ती होते. माणसावर जिथं जिथं प्रेम कराल धोका खाल. या जगात प्रेम करण्याच्या लायकीचा फक्त माझा पंढरपूरचा पांडुरंग आहे. प्रेमच करायचं असेल तर त्याच्यावर करा. मेरे दर्द दिल को आधार चाहिए, काली कमली वाला मेरा यार 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 चाहिए. मेरे इस दर्द दिल को, मेरे इस दर्द दिल को आधार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए. कुछ कमी नार मानो की आखिर ये इंसानों की, सच्चा दरबार लगा है विधाता की महफिल, प्यार के बंसी वाले का प्यार के बंसी वाले का इकरार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए. त्याच्याशी कोणतं तरी नातं लावा. बाबा काय गोड हात आहे आपला, मोकळा चालवतो. आणि म्हणून मला वाटते जास्त गायन केलेलं कीर्तन हेच असेल आज, कारण असला गोड हात आहे. आणि माऊलीची विशेष कृपा आहे. माऊलीच्या कृपेशिवाय महाराष्ट्रात मोठा कोणीच ठरत नाही. माऊलीची विशेष कृपा आहे. आता आपण काही काही बरेच म्हणते ते ह्याला काय येतं त्याला तू गप बैस, तो या म्हणण्यानं काही फरकही पडणार नाही. ती कृपा माऊलीची झाली तो मोठा झाला. हो, प्रेम करायचं असेल देवावर करा. जाता जाता सांगून चाललो आपल्याला, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, फक्त मरायच्या आत घाला, मरायच्या आत घाला.
तुळशीची माळ जोपर्यंत गळ्यात येत नाही तोपर्यंत हे शरीर पवित्र होत नाही. तुळशीची माळ गळ्यात आणि देवाचं नाव मुखात, हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय आणि पवित्र तो होय थोडं सामान्य नाही. भगवंताची प्रिया आहे, लई मोठा विषय, तो तिकडे जात बसत नाही. भगवंताची प्रियाच नाही तर तिच्यापासून वृंदा होती ही अगोदरची. शिवपुराणात कोटीरुद्र संहितेतला भाव आलेला आहे हा. तिच्या शरीरापासून गंडकी नावाची नदी तयार झाली. देवाला शाप दिला, दगड होशील. आणि म्हणून दगड कोण झाले? शाळीग्राम भगवान. 33 कोटी देवाचं दर्शन होतं. शाळीग्राम भगवंताची पूजा केली तर पूजा लय अवघड नाही, लय सोपी. अगरबत्ती नको, दिवा नको, काही नको. मग धोके पिलोन दिखा के खालो. किती सोपं आहे बा बरं. स्नान घालायचं, पाणी पिऊन घ्यायचं आणि जे खायचं ते दाखवून खायचं. असं खा का जे देवाला दाखवता येईल तेच खा. नाही कळलं त्याविषयी सोपं. असलं जे देवाला दाखवता येतं तेच खावं. इतकी सोपी पूजा. शाळीग्राम भगवान गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली. स्नान करताना तुळशीच्या माळेवरून अंगावर पाणी पडावा. ती जगात जेवढे तीर्थ आहे तेवढ्या तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य पदरात पडते. तुळशीच्या माळेची ताकद आहे. म्हणून पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. चांगलं काम चाललंय धर्माचं, चालत्या गाडीची खीळ काढू नका. खिशात काडीची पेटी घेऊन फिरू नका. नाही माझी भाषा कळली ना? काही काही माणसाचं असे असते, गाव हिजलेलं चालतच नाही. हिजलेलं दिसलं पेटवलं. गाव पेटवणाराने जरा आपलं घर सुधरावा. येऊ द्या ना गावाला एकत्र कधीतरी, होऊ द्या गावचा विकास. शेवटचा विषय एकाच मिनिटामध्ये थांबणार आहे मी. तुमच्याकडे द्राक्ष आहे का? आमचा जिल्हा तोच आहे आता. द्राक्ष असतात. द्राक्षाचा घड असतो. त्या घडाची किंमत किती? 100 रुपये जावा राव यावर्षी. होऊ द्या ना एखाद्या वर्षी शेतकऱ्याला फायदा राव. होऊ द्या ना शेतकऱ्याला फायदा. सगळ्याची शेतकऱ्याची संपल्यावर जाऊ द्या. त्या आपला बोलायचा भाव वेगळा राहतो. इकडे हे चाललेलं आहे पुढं गेलो डोक्यातून. हां, द्राक्षाचा घड 100 रुपये किलो. आता त्या विकणाराकडं एवढं ऐका बरं का. झालं कीर्तन माझं ज्ञानेश्वर माऊलीच्या याच्यानंतर लगे. ते विकणाराकडं काही मोकळे मणी असतात. मोकळे मणी कुठं ते दुसऱ्या बागातून आणलेले का? त्याच घाडातले पण ते असे घडाला चिकटतच नाही. बाजूला बरं हे जास्त नाही राहत, 2-4च राहत्या. मनी तुमचं दुसरीकडे जाईल बरं का. हे असे बाजूला चिटकतच नाही घडाला. याची किंमत किती पाहायचं तुम्हाला? अहो मला विचारायपेक्षा कधीतरी त्या विकणाऱ्याला विचारून पहा. 100 रुपये किलो घडाची किंमत सांगत. आणि तुम्ही विचारा हे मोकळे मणी कसे दिले. तो काय म्हणतो माहिती आहे का? काय द्यायचे ध्यान हे पहिले घेऊन जा राव. कोणते मोकळे? आणि असे मोकळे मणी प्रत्येक गावात आपलं बागात असतात. त्या मोकळ्या मनांना माझी हात जोडून विनंती आहे, घडाला चिटकून राहा. स्वतःची किंमत वाढेल आणि गावाची सुद्धा किंमत वाढेल. चांगलं काम करायचं, एकत्र यानं. कधीतरी चांगल्या कामाला विरोध करायचा म्हणून करू नका. काम चांगलं दिसतं, एकत्र व्हा, घडाला चिकटून राहा. ज्ञानेश्वर तू म्हणे छंदे तू
बाळकृष्ण दागारी बाळकृष्ण दागारी बाळकृष्ण मन मोहिले गोविंद मन मोहिले गोविंद बाळकृष्ण दागारी बाळकृष्ण नंदागारी बाळकृष्ण वैष्णव